तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये किंवा ऑल इंडियामधून जर तुम्हाला MBBS, BDS, BAMS, BHMS आणि फिजिओथेरपी सारख्या अदर हेल्थ सायन्स कोर्सेसमध्ये जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यासाठी नीट ही एंट्रन्स एक्झाम द्यायला लागते व त्यासाठी लवकरच नीट 2024 साठी ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म हे चालू होऊ शकतात। मात्र ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरायसाठी आपल्याकडे काय काय डॉक्युमेंट्स असणं गरजेचं आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। नमस्कार, माझं नाव ऋषिकेश आणि आरंभ करियर ॲडवायझरच्या YouTube चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। सर्वात अगोदर जसं की आपल्याला माहिती असेल की आपल्याला जर MBBS, BDS, BAMS, BHMS आणि फिजिओथेरपी सारख्या कोर्सेसला ॲडमिशन घ्यायचं असेल तर नीट ही एंट्रन्स एक्झाम द्यायला लागते व दरवर्षी PCB ग्रुप असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 720 मार्काला ही एंट्रन्स एक्झाम कंडक्ट केली जाते। मात्र याच्यामध्ये एक थोडासा चेंज होऊ शकतो की PCM म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा नीट देण्याची संधीही मिळू शकते। पण तसं जर झालं तर नीट देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येमध्येही भरपूर वाढ होण्याची शक्यता आहे। याच्यावरचं क्लॅरिफिकेशन सुद्धा लवकरच आपल्याला मिळेल। तर नीटचा ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म हा 8 स्टेपमध्ये डिवायडेड असतो। याच्यामध्ये पहिली स्टेप आहे ती म्हणजे पर्सनल डिटेल्स। आता याच्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव, जन्मतारीख किंवा तुमचं रिलीजन या सगळ्या डिटेल्स याच्यामध्ये फिलअप करायचे असतात। सेकंड आहे आधार कार्ड डिटेल्स। आधार कार्ड डिटेल्समध्ये तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर द्यावा लागतो व आधार कार्डच्या डिटेल्स या तुम्हाला शेअर कराव्या लागतात। यानंतर एक्झाम सेंटर डिटेल्स म्हणजे तुम्हाला क्वेश्चन पेपर हा कोणत्या लँग्वेजमध्ये हवा आहे ती लँग्वेज तुम्हाला सिलेक्ट करायला लागते। एक्झाम सिटीज तुम्हाला कोणत्या कोणत्या हव्या आहेत त्या सिटी तुम्हाला इथं सिलेक्ट करायला लागतात। त्यानंतर क्वालिफिकेशन डिटेल्स, तुमची 10वी कधी झाली आहे, कोणत्या बोर्डमधून झाली आहे किंवा 12वी झाली असेल तर कोणत्या बोर्डमधून झाली आहे, कोणत्या वर्षी झाली आहे, तर या 10वी आणि 12वीच्या डिटेल्स तुम्हाला या पेजवरती मेन्शन करायला लागतात। ॲडिशनल डिटेल्समध्ये तुम्ही याच्या अगोदर नीट दिली आहे का किंवा तुम्ही नीटचं प्रिपरेशन हे कोणत्या पद्धतीने करत आहात, कोचिंग क्लासेस लावलेले आहेत का सेल्फ स्टडी करत आहात, या डिटेल्स तुम्हाला ॲडिशनल डिटेल्समध्ये फिलअप करायचे आहेत। यानंतर इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर, तुम्ही जो रजिस्ट्रेशनच्या वेळी जो मोबाईल नंबर दिलेला असतो त्याच्या व्यतिरिक्त अजून एक नंबर तुम्हाला इमर्जन्सीसाठी द्यायला लागतो। यानंतर डॉक्युमेंट अपलोड आणि फी पेमेंट या लास्टच्या स्टेप असतात। फी पेमेंट केल्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट झाला असं कन्सिडर केलं जातं। मात्र डॉक्युमेंट्स काय काय अपलोड करायला लागतात ते आता आपण बघूया। सगळ्यात अगोदर विद्यार्थ्याकडे स्वतःचा मोबाईल नंबर आणि मेल ID असणं गरजेचं आहे ज्याच्यावरती OTPs येत असतात। त्याचबरोबर तुमचा मोबाईल नंबर हा आधार कार्डला लिंक असणं सुद्धा गरजेचं आहे। यानंतर तुमच्याकडे 2 फोटो असणं गरजेचं आहे। पहिला फोटो असतो तो पासपोर्ट साईज जो की लहान असतो आणि दुसरा फोटो असतो तो पोस्ट कार्ड साईज। हे दोन्ही फोटो व्हाईट बॅकग्राऊंडमध्ये घेतलेले असावेत। फोटोच्या खाली तुमचं पूर्ण नाव लिहिलेलं असावं व फोटो किती तारखेला कॅप्चर केला आहे ती डेट सुद्धा या फोटोवरती मेन्शन असणं गरजेचं आहे। हे दोन्ही फोटो आपल्याला फॉर्म भरताना अपलोड करायला लागतात। त्याचबरोबर एक्झाम सेंटरवरती जाताना ॲडमिट कार्डवरती ही दोन्ही फोटो तुम्हाला पेस्ट करायला लागतात। यानंतर तुमची ब्लॅक पेनने केलेली एक सिग्नेचर आपल्याला या ठिकाणी अपलोड करायला लागते जी की एक्झाम सेंटरवरती सुद्धा तुम्हाला सेम सिग्नेचर करावी लागते। यानंतर बोथ हँड, फिंगर्स अँड थंब इम्प्रेशन म्हणजे दोन्ही हाताच्या फिंगर्स अलॉंग विथ द थंब हे दोन्ही इम्प्रेशन्स आपल्याला अपलोड करायला लागतात। यानंतर तुमचं 10वीचं मार्कलिस्ट किंवा सर्टिफिकेट या दोन्हीपैकी एक आपल्याला अपलोड करायला लागतो। यानंतर ॲड्रेस प्रूफ म्हणून एखादा ID प्रूफ तुम्हाला अपलोड करायला लागतं ज्याच्यावरती तुमचा ॲड्रेस मेन्शन असेल। फॉर एक्झाम्पल तुम्ही आधार कार्ड अपलोड करू शकता। आणि यानंतर लास्टची स्टेप आहे ते म्हणजे कॅटेगरी सर्टिफिकेट। फॉर एक्झाम्पल तुम्ही SC मधून फॉर्म भरत असाल, ST मधून किंवा OBC मधून फॉर्म भरत असाल किंवा EWS कॅटेगरी मधून फॉर्म भरत असाल तर त्या कॅटेगरीचं सर्टिफिकेट आपल्याला ॲट द एंड अपलोड करायला लागतं। फॉर एक्झाम्पल आज तुम्ही OBC कॅटेगरीमध्ये येता पण सध्या तुमच्याकडे OBC कॅटेगरीचं सर्टिफिकेट अवेलेबल नसेल तर काय करायचं आहे तर त्या ठिकाणी तुम्ही डिक्लेरेशन अपलोड करू शकता। मात्र जेव्हा ॲडमिशन प्रोसेस चालू होते जून किंवा जुलैमध्ये त्यावेळी तुमच्याकडे OBC कॅटेगरीचं सर्टिफिकेट हे अवेलेबल असणं गरजेचं आहे। अदरवाईज तुम्हाला ओपन कॅटेगरीमधून कन्सिडर केलं जातं। सो भलेही आता तुमच्याकडे कॅटेगरीचे सर्टिफिकेट जरी नसतील तरी त्या ठिकाणी तुम्ही डिक्लेरेशन अपलोड करू शकता। डिक्लेरेशन अपलोड केल्यानंतर तुम्हाला तुमच्या कॅटेगरीमधून कन्सिडर केलं जाईल। बरेचसे पॅरेंट्स आणि विद्यार्थी दरवर्षी कॅटेगरीचे सर्टिफिकेट अवेलेबल नाही म्हणून ओपन कॅटेगरीमधून फॉर्म भरतात व ॲट द एंड त्याचे मेरिट्स हाय जातात। जर तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये येता व तुम्हाला माहिती आहे की थोड्या दिवसांनी तुम्हाला तुमच्या रिझर्व्ह कॅटेगरीचे सर्टिफिकेट हे मिळणार आहेत पण सध्या तुमच्याकडे अवेलेबल नाही तर डिक्लेरेशन अपलोड करून तुम्ही प्रोसीड करू शकता। डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर फी पेमेंट ही शेवटची स्टेप येते। याच्यामध्ये जर तुम्ही जनरल कॅटेगरीमध्ये येत असाल, कोणत्याही प्रकारचं रिझर्वेशन नसेल तर 1700 रुपये तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशनची फीज असते जी ऑनलाईन पे करायची असते। तुम्ही जर जनरल EWS किंवा OBC कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुम्हाला 1600 रुपये ऑनलाईन ॲप्लिकेशनची फीज असते। आणि जर तुम्ही SC, ST किंवा PWD म्हणजे डिसॅबिलिटीमध्ये येत असाल तर 1000 रुपये ऑनलाईन ॲप्लिकेशनची फीज असते। ही फीज पे केल्यानंतरच तुमचा फॉर्म सबमिट झाला असं कन्सिडर केलं जातं। नीटसाठी लागणाऱ्या डॉक्युमेंट्समध्ये तुम्हाला काहीही कन्फ्युजन असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या आरंभच्या हेल्पलाईन नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। तसेच अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आरंभ करियर ॲडवायझरच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।